थेट जाऊयात नागपूरमध्ये। देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख आज एकाच मंचावरती आहेत। नागपूर जिल्ह्यातल्या झिलफा, बोरगड आणि घाटमेंढरी या 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या व्हर्च्युअल लोकार्पणाचा हा सोहळा आहे। डॉक्टर राजकुमार गहलोत आणि डॉक्टर रेवती साबळे यांनी स्वागत करावं। माननीय श्री राजकुमार दौलत कुसुंबे, सभापती शिक्षण व अर्थ जिल्हा परिषद नागपूर। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। रजत, गेल्याच आठवड्यामध्ये अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केलेले होते। आजही हे दोन्ही नेते एकाच मंचावरती आहेत। काय नेमकं दृश्य आहे? नक्कीच अमोल, एका शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने दोन्ही नेते जे आहेत ते एका मंचावर आलेले आहे। सध्या नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण जे आहे ते उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज व्हर्च्युअल ऑनलाईन पद्धतीने करणार आहे। आणि त्या 3 पैकी 2 प्राथमिक आरोग्य केंद्र अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघाचे आहे आणि त्याच निमित्ताने अनिल देशमुख सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित आहे। जेव्हा सर्व मान्यवर मंचावर आले तेव्हा एकत्रित एका समूहामध्ये सर्व मान्यवर मंचावर पोहोचले होते। मात्र अद्यापपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये कुठलंही बोलणं होत आहे असं चित्र पाहायला मिळालेलं नाहीये। दोघांमध्ये 3 इतर मान्यवर जे आहेत ते बसलेले आहेत। भाजपच्या इतर नेत्यांसोबत अनिल देशमुख यांचा जुजबी बोलणं झालेलं आहे। मात्र सध्या तरी अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस दोघेही एका मंचावर आहे आणि या ठिकाणी जर दोघांचे भाषण झाले तर त्या संदर्भात दोघे काही बोलतात का, काही सुतोवाच करतात का, हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईल। अमोल, निश्चित या संदर्भातले अपडेट रजत तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।